मला टेलिव्हिजनला परिमाण देणारे काही चेहरे असतात, त्यापैकी एक चेहरा माझ्यासोबत आहे आणि जे घराघरातलं उंबरठ्याच्या आतलं होऊन प्रेक्षकांच्या हृदयातलं स्थान फार कमी जणांना मिळतं. खऱ्या अर्थानं म्हणजे तू त्याला एक वलय दिलंस, त्या सगळ्या गोष्टीला एक डिग्निटी दिलीस आणि टेलिव्हिजन मालिकेला म्हणजे अख्खं चॅनल ड्रायव्हर म्हणून ती मालिका म्हणजे नमिता वर्तक असेल, तू असेल, रवी करमरकर असेल, अख्खी असणारी क्रिएटिव्ह टीम असेल, पण तुम्ही ती माणसं घडवलीत, त्याला एक जिवंतपणाचं एक रसरसलेली माणसं उंबरठ्याच्या आत आली. आई कुठे काय करते आणि त्यानंतरच एक मोठं पाऊल आज खऱ्या अर्थानं उंबरठा ओलांडणारी सावित्री ज्योतिराव फुले म्हणून तू येतेस. इक्वॅलिटीचा, तशा अर्थानं समतेचा एक वेगळा धडा तिचा आणि ज्योतिराव फुलेंचा आहे, कारण ते नातंच इतकं तरल आहे आणि काळा पुढचं आहे. ह्या सगळ्याकडे म्हणजे दोन्ही गोष्टी इतक्या कॉन्ट्रास्ट आहेत, तशा अर्थाने सप्रेस असणं आणि त्या अर्थानं रिबेल करणं हा जरी महत्वाचा धागा पकडला, कशा अर्थाने या सगळ्याकडे तू पाहतेस आणि कलावंत म्हणून तुझ्या आतली घालमेल काय आहे हे सगळं करत असताना हे जाणून घालमेल घ्यायचं. आहे हा शब्द अगदी काय म्हणतात त्याला अचूकच आहे. कारण परत वेगळी भूमिका आहे, डेली सोप आहे, आव्हान असतं. डेली सोप एक इन इट सेल्फ आव्हान आहे मोठं. अरुंधती आणि सावित्रीबाईंचा तुलनात्मक विचार नाही करता येणार, पण भूमिकेबद्दल विचार करताना आपण असं विचार करायला गेलो तर अरुंधतीचा संघर्ष हा घरात आणि घरापुरता होता आणि तो त्या घरातला असला तरी तो युनिव्हर्सल होता. म्हणजे तो फक्त तिच्या घरातल्यांपुरता, महाराष्ट्राचा, भारताचा असा नव्हता. तर तिला जे करायला लागलं, ज्या ज्या लढाया लढायला लागल्या, ज्या ज्या पातळ्यांवर, त्या सगळ्या आजही सर्वदूर संपूर्ण विश्वात पृथ्वीवर कुठल्याही देशात स्त्रीला त्यातनं जायलाच लागते आणि ती आजही लढतेच आहे. आणि सावित्रीबाईंचा लढा हा समाजाशी होता. ते अजून मोठं त्याचं बॅकड्रॉप आहे आणि अर्थात त्यांच्याबरोबर साथ होती किंवा त्यांची प्रेरणा किंवा त्यांचे गुरु ज्योतिराव फुले हे होते आणि त्या दोघांचं नातं त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन म्हणजे मला वाटतं की सावित्रीबाईंची भक्ती इतकी होती त्यांच्यावरती, श्रद्धा होती, भक्ती होती आणि त्यांचा विचार आत्मसात करून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर धैर्याने चालत राहणं आणि आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूची लोक यांचा विरोध म्हणजे फक्त एकमेकांमध्ये कुजबुजतायत किंवा काही छोट्या मोठ्या कुरबुरी करतायत इतका नव्हता. तो विरोध म्हणजे डायरेक्ट दगड, धोंडे, शेण वाळीत टाकलं जाणं, कडाडून विरोध होणं. म्हणजे मी एका कथेत असं, एका पुस्तकात असंही वाचलं की त्यांना मारायला मारेकरी पाठवले होते. इथपर्यंतचा तो भयंकर संघर्ष होता आणि तरीही शाळा सुरू झाल्यानंतर तिथे येणाऱ्या, ती शाळा सुरू होऊ नये आणि शाळा चालू नये म्हणून, किंवा त्यांनी जे विद्वांसाठी काम करायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल हे इतकं
जमीन हादरवणारं होतं, Rebellious होतं, तेवढंच रिबेलियस बंडखोर. होतं आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेला शह देणार होतं. शह म्हणजे काटछाट करणार, त्याचे तुकडे तुकडे करणार होतं. सगळं पुनर्रचनाच ना ही म्हणायला पाहिजे. तर हे इतकं सोपं नसणार. ते धैर्य काय असेल, ती निष्ठा काय असेल. आणि मला नेहमी वाटतं की प्रोमो शूट करताना तुम्हाला काय वाटलं ते विचारतात, पण मला मला गंमत अशी वाटते की आज आपण बघतो की आरेला का रे, तुम्ही मला दगड मारला तर मी अजून धोंडा मारेन. पण एवढा विरोध होत असताना पण त्या स्थितप्रज्ञ राहून, स्थिर राहून त्या आपल्या वाटेवर चालत राहिल्या. मला असं वाटतं की ही मंडळी संतांपेक्षा कमी नव्हतीच. आणि निश्चित हे सगळं करत असताना तुझा ऍज अ अभिनेत्री म्हणून होणारा समृद्ध प्रवास आहे हो, एका अर्थाने. अगदी खरंय. म्हणजे प्रसिद्धी आणि ह्याच्या पलीकडे जाऊन एक इंटरनल टर्मॉइल कायम सुरू असतं ना, की आपण ग्रो होत असतो, इव्हॉल्व्ह होत असतो. तर नेमक्या अशी कॅरेक्टर्स जगण्याला काय देऊन जातात पुढे? हो, जगण्याला मला अरुंधतीने भयंकर बळ आणि शक्ती दिली. स्वतःकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. स्त्रीकडे बघण्याचा, समाज व्यवस्थेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. ही तर त्याच्याही पुढची गोष्ट आहे. आणि तुम्ही एखादा असा रोल करताना जर त्यातनं स्फूर्ती, प्रेरणा घेणार नसाल आणि जर पुढे जाणार नसाल, तर मग काच करायचं. तर आजही मला असं वाटतं की काही कारणास्तवच ही माझ्यापर्यंत आली असणार. अ, हे इथपर्यंत गेलीस आता. अजून थोडी पुढे जा असं सांगायला आली असणार. पण ह्या सगळ्यामध्ये नेमकं ती सावित्रीबाई साकारणं, कारण ते नुसतं कॅरिकेचर नाहीये ना, त्यातला एक रसरसलेला अनुभव आहे, जो इतक्या पद्धतीने रिबेलियस होणं आणि तरीही ते स्थितप्रज्ञ असणं. आणि तो रिबेलियसपणा म्हणजे काय तलवार उगारून नाहीये, तर त्याच्यातलं स्वतःच काम करत असताना कुठेही ठळू न देणं, स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणं आणि ती सातत्याने अहिंसेच्या मार्गाने त्या सगळ्या गोष्टी करत राहणं. म्हणूनच मी म्हणते ना की ते संतांपेक्षा कमी नव्हते. आणि आपण सावित्रीबाई म्हणतो, ज्योतिराव म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतो किंवा कोणीही, आपण त्यांचे पुतळे बघतो, त्यांची फोटो बघतो वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये. पण ते अचानक असे मोठे होत नसतात. अचानक कोणी क्रांतिकारक म्हणून किंवा समाज रचनाकार म्हणून जन्माला येत नाही. तर तो साधा एक बाळ म्हणूनच जन्माला आलेले असतात. त्यांच्या आजूबाजूला काय मंडळी त्यांना भेटतात, त्यांची जडणघडण काय होतात, त्याच्यातलं ते काय घेतात आणि काय घेतलेला विचार अजून पुढे कसा नेतात. आणि मला ना सगळ्यात विलक्षण वाटतं ते म्हणजे मनाची ताकद. बळ 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 आपण म्हणतो की त्या काही घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन लढणाऱ्या लढवय्या नव्हत्या. त्यांचा लढाच कम्प्लिटली वेगळा होता आणि तो मनाशी निगडीत होता असं मला. क्रांतीज्योत पेटवणं आणि त्याच्यावरती अनेक वर्ष आजही चालत राहणं, त्याच्यापेक्षा पुढचं प्रत्येक वर्षी वेगळं मोठं काम करत राहणं, म्हणजे त्या सगळ्यासाठी भयंकर ताकद मनाची आणि तेवढीच पोटात सगळ्यांसाठी असलेली माया. हे मला टिपता येईल का, हीच धडपड असणार आहे. त्याच वेळेला ती फक्त काही सामाजिक काम करणारी स्त्री नसते ना, तिची वेगळी नाती असतात. स्त्री म्हणून तिचं काही म्हणणं असतं, तिचं हळवं मन असतं, भावना असतात, ती कवयित्री असते, ती कधीही स्वतःचं मूल न झालेली स्त्री असते. हे तिचे कंगोरे असणारच आहेत की. तर ते स्पिरिट पकडता येणं ही मला चॅलेंज वाटतं. आणि वाटतं खरं, पण टीम इतकी भारी आहे आणि तितकं छान लिहितायत सगळे. आणि आमचे डिरेक्टर कार्तिक केंडे, तोही प्रताप गंगावणे, डायलॉग रायटर लतिका सावंत, अमोल स्वतः कथा लिहितो आहे, सतीश सारखा चॅनल हेड आहे. तर ही सगळी अनुभवात न इतकी मुरलेली आहेत आणि कसलेली माणसं आहेत की मला फक्त डिलिव्हर करायचंय, तिथपर्यंत पोहोचता आलं तरी खूप झालं. अरुंधती केल्यानंतर एक कंटेम्पररी थॉट असणारी होती. यानंतर सावित्रीबाई करायची, ज्या वेळेला विचारलं गेलं ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून आपण पिरियड ड्रामा किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये करावं, एक चॅलेंज वाटलं की तशा अर्थानं
आता हे करत असताना एक द्विधा मनस्थिती होती की आता हम्म, पुन्हा हम्म. मागे जावं. नाही 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 नाही. मला ती पुढचंच पाऊल वाटतं, म्हणजे काळाने मागे गेलोय. पण मला आजही असं वाटतं की प्रत्येक शहरात एक सावित्री जन्माला आली तर काहीतरी भारताचं होईल. अशी परिस्थिती, इतकी गोंधळाची परिस्थिती, म्हणजे आज आपल्याला आदर्शच नाहीयेत. आपली पिढी, आपल्या नंतरची पिढी तर अजूनच संभ्रमात आहे, कन्फ्युज्ड आहे, डिट्रॅक्ट आहे, इन्फ्लुएन्सर्स आहेत. खरंय. आणि पण आपला अटेन्शन स्पॅनही काही सेकंदांचा आला. काही सेकंदांचा आहे. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे घडतंय काय की आपण पळतो, आपण वास्तव बघतच नाही, म्हणजे वास्तव बघण्याची आपल्याला बघायचंच नाहीये. त्याच्यावर काम करणं वगैरे तर अजून गोष्ट वेगळी झाली, पण आपल्याला स्क्रोल करायचे आणि मजा करायची आणि हार्श वास्तवापासून लांब पळायचं. त्यामुळे आता गंभीर परिस्थिती आहे असं मला वाटतं. निश्चित ह्या सगळ्यामध्ये हा रोल साकारायचे तर एक मानसिक, भावनिक आणि तशा अर्थाने शारीरिक अशी सगळ्या अर्थानं तयारी आहे. तर काय नेमकी तुला तुझं तुझ्या कशा अर्थानं ती तयारी किंवा ते इव्हॉल्व्ह होणं आहे ही प्रोसेस काय आहे नेमकी? नाही, मी आता फक्त स्वतःला निर्लेप ठेवलंय ओके. आणि थोडंफार वाचून तयारी करून मी सेटवर जाणार आहे आणि मला तीच घडवत जाईल असं मला वाटतं, हळूहळू जसे सीन येत जातील तसं. ऍक्ट्रेस म्हणून आपण ज्याला विचार करतो तर एखादी व्यक्तिरेखा किंवा एखादी भूमिका हे करेक्ट आहे किंवा ही चांगली आहे हा. असे असण्याचे तुझे पॅरामीटर्स काय? अरे काय. इन्स्टिंक्ट कम्प्लिटली इन्स्टिंक्ट, म्हणजे त्या त्या वेळेला ते की बाबा आपण आतापर्यंत केलं नाही अशी भूमिका आहे, असे काही पॅरामीटर्स असतात की गोष्टीला काय सांगायचंय, म्हणजे माझं म्हणणं त्याच्यात माझा रोल काय याच्यापेक्षा ही गोष्ट काय सांगते आणि हे आपल्याला जे सांगायचंय त्याला रेझोनेट होतंय का, ते महत्वाचं वाटतं मला. म्हणजे तशा अर्थानं आयुष्यातले टर्निंग पॉइंट म्हणून आई कुठे काय हम्म, करते म्हणता येईल. हम्म, त्यानंतर लोकांच्या अपेक्षा तशा अर्थाने एक एक्सरेटिक विजन तुझ्याकडे बघण्याचं, कारकिर्दीचा आढावा घेणारे वगैरे असं अनेक गोष्टी येत असतात. अशा वेळेला नेमकं करत असताना आपण आपल्या एक स्वतःचा ठरवलेला अजेंडा आहे, कारण तू विचारी आहेस त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर तो विचार करणं ॲज अ स्त्री म्हणून ते किती त्रासदायक असतं आणि या फील्डमध्ये त्या आपल्या विचारांना किंवा आपल्या तत्वांना धरून राहणं हे आव्हानात्मक आहे का? मला तरी नाही वाटत. मला नाही वाटलं. अ, मला उलट वाटतं की तुम्हाला तुमचा विचार करता येतो ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि आणि त्यांनी झालं तर काय म्हणतो आपला फायदा होतो, प्रोडक्शनचा होतो आणि कलाकृतीचा होतो. अ, आणि तो असायला हवा. विचार नाही तर सावित्रीबाईंनी काम का केलं मग? स्त्री जर विचारच करणार नसेल आणि ती काही वाचणारच नसेल आणि ती जर तिची मतच मांडणार नसेल आणि आग्रही राहणार नसेल तर यांच्या कार्याचा कायच उपयोग झाला. निश्चित ह्या सगळ्यामध्ये ॲज अ सिंगल मॉम म्हणून तू इतक्या ठामली आता सगळं करतेस, हे करत असताना फार चॅलेंजेस असतील. तर ती नेमकी ॲज अ या क्षेत्रात काम करत असताना त्या नेमकं काय आहे आणि स्वतःला या सगळ्यासाठी सतत सिद्ध करत राहणं, जे सावित्रीबाईंनाही करायला लागलं होतं, जे अरुंधतीलाही करायला लागलं. कोणाला चुकलेलंच नाही, म्हणजे ते स्त्री पुरुष असा फरक नाही. पुरुषांना पण त्यांच्या पातळीवरती सातत्याने स्वतःला सिद्ध करत राहायला लागतं आणि ते प्रेशर पुरुषांना जास्त असतं असं मला सातत्याने वाटतं. आई म्हणून भूमिका खऱ्या आयुष्यातली निभावताना ही डेफिनेटली चॅलेंजिंग आहे, कारण मी तिच्यापासून लांब असते. ती माझ्या बरोबर असू शकत नाही तिच्या सगळ्या रुटीनमुळे. आणि मुंबईत काम करायचं, ती पुण्यात असते. त्यात तिने होम स्कूलिंगचा स्वतः घेतलेला निर्णय आहे. मला तिच्यामधल्या क्षमता दिसत आहेत आणि त्या क्षमता फुलताना प्रत्येक क्षणी मी तिथे असत नाही. पण आता थँक्स टू टेक्नॉलॉजी सतत कनेक्टेड आपण राहू शकतो, सतत बोलू शकतो आणि जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये तो बॉन्ड क्रिएट करणं आणि तो अधिक समृद्ध करणं. आणि तो समृद्ध करणं, आपण तिच्या बरोबर समृद्ध होत राहणं, हा असा एकत्र तो प्रवास आहे. आणि वर्किंग ज्या आहेत स्त्रिया, आया, त्यांच्यासाठी हे चॅलेंजच आहे आणि तेच माझ्या वाट्याला आलंय. पण माझ्या नशिबाने मला मुलगी आहे आणि ती त्यामुळे ती समजून घेते हे काय हो, हो. चाललंय.
या सगळ्यातला सावित्रीबाईंच्या जगण्यातला असा कोणता प्रसंग जो तुला फार रिलेटेबल वाटला किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधला जो खरंच काळजात रुतला आणि ह्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली असं तुला प्रेरणा म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो ना की एखादा विचार हा तुमचे डोळे खाडकन उघडतो असा, म्हणजे पहिल्याच एपिसोड मध्ये तो आहे की त्यांना स्वतःचं मूल होत नसताना जेव्हा घरी एक बैठक बसते आणि ते म्हणतात की आता मूल होत नाही, सावित्रीला सवत आणा. आणि ज्योतिराव, आता तुम्ही बघालच तो सीन, ज्योतिराव एंटर करतात आणि सावित्रीबाईंना ते जवळपास हट्ट करतात की तू ज्योतिरावांना सांग, त्याशिवाय ते काय ऐकणार नाहीत. आणि ती म्हणते हो बरोबर आहे यांचं म्हणणं, तुम्ही सवत आणा. आणि ते म्हणतात की ठीक आहे ना, माझी काही हरकत नाही, पण कशावरनं सावित्रीमध्येच दोष असेल किंवा तिच्यामुळे होत नसेल, तर मला जर सवत आणायची तर मग सावित्रीलाही सवता आणा. हा काळाच्या म्हणजे आजही कितीतरी कितीतरी पुढचा पुढचा विचार, विचार कितीतरी पुढचा विचार आहे की समता, समानता आणि आदर ह्याचा एपिटोम आहे हा, असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली त्यामुळे हा एक सीन झाला. असे आता जसे एक 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 एपिसोड पुढे जाऊ तसे विलक्षण एक काय काय हिरे सापडणारच आहेत. निश्चित मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या पुढचा टप्पा जो आहे आज जनरेशन नेक्स्ट हे सगळं स्वीकारते तर हम्म, त्यातला टेकआउट म्हणून जनरेशन नेक्स्टने काय घ्यावं या हम्म, दोघांच्या सहजीवनातलं असं तुम्हाला हम्म. वाटतं? अरे बापरे, काय म्हणतात त्याला, वरच्याच दर्जाची समानता आणि एकमेकांविषयीचा आदर आणि प्रेम. मला असं वाटतं की आणि हक्क आणि Absolutely. कंट्रोल याच्याही पलीकडे ते गेले होते. म्हणजे निरपेक्षता आणि समानताच्या त्याची एक वेगळीच पातळी त्यांनी गाठली. साहित्य अभिरुची संपन्न आणि त्या सगळ्या गोष्टीकडे तुझा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तर कविता हम्म. साहित्य मला इतकं ह्या टप्प्याबद्दल गंमत बोलावंस इतकी वाटली की मला माहित नव्हतं की त्यांच्या एवढ्या कविता आहेत सावित्रीबाईंच्या. हो आणि त्या वाचल्यावर मला इतकं भारी वाटलं की अरे आपण क्रांतिकारी म्हणून त्यांच्याकडे बघतोय, पण किती हळव्या, मनाच्या अतिशय गोड, म्हणजे फुलांवरच्या वगैरे त्यांच्या कविता आहेत, त्या वाचून इतकं मन भरून येतं. आणि अगदी ज्योतिरावांचे अभंग हो. अखंड अखंड ज्या पद्धतीचे आहेत इतकं विलक्षण विलक्षण विलक्षण, म्हणजे हे काय होती मंडळी, आणि एकाच आम्हाला आयुष्यात एवढी एवढं माणसं होती एवढेच म्हणतात एकाच आयुष्यात एवढं काम कसं काय बाबा त्यांनी केलं, त्यांनाच माहिती. आणि त्याच कवितेचा धागा पुढे घेऊन जात असताना मला हम्म. असं विचारायला आवडेल हम्म. तुझा एक मनातला कप्पा आहे आणि तो हो कवितेचा आहे हो. तर त्याच्याबद्दल तू बोलावंस आणि तुझं असणारं हम्म. चॅनल तुझ्या मुलाखती कशा अर्थानं तू त्या सगळ्या गोष्टी करतेस त्याही हो. कवितेचं पान नावाचं माझं युट्यूब चॅनल आहे, आणि कविता चांगली वाचली तर ती चांगली पोचते या विश्वासावर ते सुरू केलं. आणि जेव्हा ते सुरू केलं 8-9 वर्षांपूर्वी, तेव्हा इंटरनेट काय तेवढं फोफावलं नव्हतं. फार काही सोशल मीडिया ऍक्टिव्ह नव्हता, आणि इथे जर कविता राहिली तर ती चिरकाल राहील या विचारातून आता 50वा एपिसोड त्याचा रिलीज झाला. आणि कविता जपणं, कारण कुसुमाग्रजांच्या 4 ओळी अशा आहेत की कविता हेच खरे कवीचे स्मारक आहे. त्यांचे पुतळे उभारले नाही तरी चालतील, त्यांचे घर जतन केले नाही तरी चालेल, त्यांची कविता जपा आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, हीच खरी त्याला श्रद्धांजली, आणि तेच काम मला करायचं. आजची मधुराणी ही अगोदरच्या मधुराणीपेक्षा खूप वेगळी प्रगल्भ त्याकडे बघण्याचा अशा अर्थानं दृष्टिकोन प्रेक्षकांचाही इव्हॉल्व्ह होत गेला खरंच मधुराणी बदलली की आहे तशी नाही, बदलतोच की रे माणूस. आता तूही बदललायस की अमित, आपण 10 वर्षांपूर्वी बोलायचो तेव्हाचा अमित. आणि मग तुम्ही बदलला नाहीत, आणि भूमिकांनी आणि आजूबाजूच्या जगण्याने जर तुम्हाला समृद्ध नाही केलं, तुम्हाला जर स्टक केलं, तर काहीतरी गडबड आहे. सो ऍब्सोल्युट प्रवाही राहणं आणि आणि स्टार प्रवाहासोबत आहे बस, तूच बोललास. यासोबत शेवटचा मुलाखतीचा टप्पा रॅपिड फायरचा आहे अरे तर बाप रे, का अभिनयाने दिलेली सर्वात मोठी भेट हा स्वतःची जाणीव हो. आणि समाधान. सावित्रीबाई साकारताना वाटलेली सर्वात अवघड गोष्ट कोणती मला आजही वाटतं की त्या म्हणजे अजून तर सुरुवातच आहे रे, अजून साकारताना असं म्हणता येणार नाही. 1-2च एपिसोड मी शूट केलेत, पण मला ते करताना चॅलेंज वाटतं या गोष्टीचं की त्यांच्या मनाचा
धागा मला पकडता यायला हवा आणि स्त्री म्हणून त्यांना आत्मसात करता यायला हवं, एवढीच एक क्या बात इच्छा आहे. आई कुठे काय करते मधला एखादा आठवणीतला क्षण असं जर टिपायचं झालं तर तू कोण अरे बाबा 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 खूप येत रे, खूप येत. क्षण म्हणजे काय, एक एक सीन आमचे झळझळीत होते. कितीतरी सीन आहेत, कितीतरी सीन आहेत. नाही सांगू शकत मी आम्ही, नाही सांगू शकत. एवढा 5 वर्षांचा प्रवास आहे आणि किती पण एखादा असा काळजात रुतलेला एखादा क्षण असतो ना की कधी काही झालं तरी हे मी विसरणार नाही असं असेल, असं नाही असे असंख्य. नमिता वर्तकचा एखादा डायलॉग किंवा अशा पद्धतीचा एखादा अरे असे खूप आहेत, म्हणजे आता मला खरंच असा स्क्रीन प्ले असा स्क्रीन प्ले, असे डायलॉग आणि जो स्वतःलाच आपला आरसा दाखवावा असं अशा पद्धतीने लिहिलेलं असणं आणि बापरे खूप खूप म्हणजे. आणि पुन्हा ती प्रवाह पिक्चरनी सुरू केली आहे आणि मला असं वाटतं की आजही काढून काढून बघतात लोक एपिसोड. मोठी गोष्ट आहे. कॅमेरा ऑन होण्याआधी मनात काय चालतं? काही नाही, डायलॉग्स फक्त. डायलॉग्स, डिरेक्टरनी दिलेल्या मुवमेंट्स आणि अर्थात डायलॉग्स बरोबर बिटवीन द लाईन्स, बिटवीन द वर्ड्स काय घडतंय याचा विचार पण तो आधीच केलेला असतो बऱ्यापैकी, जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हाच. कारण डेली सोप आहे, आधी फार स्क्रिप्ट येत नाही, तुम्हाला सकाळी मिळते. पण डायलॉग्स. एखादी भूमिका नाकारली ह्याचं कारण काय होतं? हा नाकारली म्हणजे नाटक काही मी गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी नाकारली आणि कारण हेच होतं की तेवढं कसदार सकस लिहिलं जात नाही आजकाल अनफॉर्च्युनेटली. आणि नाटक हे माध्यम माझ्या काळजाच्या जवळच आहे आणि असं वाटतं की काहीतरी सणसणीत पाहिजे, म्हणजे लोकांना हलवून सोडणारं पाहिजे, विचार करायला हादरवून सोडणारं, विचार करायला भाग पाडणारं असं काहीतरी पाहिजे. मुळमुळीत नाही करायचं. निश्चित. अभिनेत्री नसतीस तर आज कोण असतीस? अरे बापरे, गायिका असते, शिक्षिका असते. सावित्रीबाई आज जर जिवंत असत्या आणि त्या तुला भेटल्या असत्या तर तू त्यांना काय विचारलं असतंस? आज का नाही आत. आजच्या स्त्रीसाठी एखादं जर तुझं वाक्य असेल तर ते काय असेल? स्वतःकडे मायेने बघायला शिक. क्या बात आहे. मधुर आणि गोखले, स्वतःला एका शब्दात जर डिफाईन करायचं असेल तर तो शब्द कोणता असेल? फायर. क्या बात आहे. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतकं आपलेपणाने तू मधुराणी आणि इतकं सच्चेपणाने तू बोललीस त्यासाठी मनपूर्वक आभार. आणि लेट्सअपशी इतकं मोकळेपणाने तुझं बोलताना कुठलाही असा अभिनिवेश नव्हता किंवा हे नव्हता, त्यासाठी मनपूर्वक आभार यार. विश यू लव्ह थँक्यू. अरे आपण जुने मित्र होतो आम्ही. Thank you so तुझ्याशी much. बोलताना काय अभिनय. सो स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू. थँक्यू, Thank you. थँक्यू मधुरा. Yes. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.